नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर दोन मैत्रिणी, त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळं ती मैत्रिणीचा खून करते. तर खून करून बॉक्समध्ये पॅक करते. मुलाला घरी येण्याची वाट बघते शाळेतून. त्यानंतर बॉक्समध्ये पॅक केलेलं असताच शेजारची स्कूटी घेते, कुणाला कळू नये म्हणून. मुलगा पुढे स्कूटी चालवतो, ती पाठीमागं बसते आणि लांब नेऊन तिचा मृतदेह टाकतात. पण गुन्हा हे कधी लपत नसतो. तर काय आहे पूर्ण स्टोरी ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रुंदावणी सतीश फरतारे आणि तिची मैत्रीण अयोध्या वरकटे, वय 27, राहणार लुकामासला गेवराई. तर दोघी मैत्रिणी असतात. 3 वर्षापासून त्यांची मैत्री असते, चांगली मैत्री असते. पण तिसऱ्या व्यक्तीमुळं कसा तिचा घात होतो बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये. तर जी रुंदावणी असते तिचं अफेअर चालू असतं बाहेर. तर ह्या दोघी मैत्रिणी असतात. तर ती अयोध्याला बोलून घेते. अयोध्या ही होमगार्डमध्ये असते. तर ती पुढची तिची तयारी पण चालू असतं. तर तिला रूम वगैरे घेऊन देते. मैत्रीण त्यांची ओळख होते, तर तिला बोलून घेते ती आणि दोघी राहत असतात. पण हा तिसरा व्यक्ती आहे तिचा प्रियकर, त्याची ओळख ही जी होमगार्डमध्ये असते अयोध्या हिच्याबरोबरसुद्धा होते. तो घरी येत जात असतो, यामुळे तिचा जीव जातो. मग काय होतं, मग हे हिला कळतं, रुंदावणीला समजतं. तर ती अयोध्याला घरी बोलवते. तिला म्हणते, माझ्या प्रियकराचा नाद सोड. दोघींमध्ये भांडण चालू असतं. त्यामध्येच अयोध्या काय करते, विषारी औषध घेते. इथेच डाव सगळा फसला जातो. मग रुंदावणीला तेवढंच पाहिजे नसतं, ती डायरेक्ट तिचा तोंड दाबते, गळा दाबून खून करते. 3 दिवस तिचा फोन बंद असतो. मग त्यानंतर तिचे घरचे नातेवाईक जे असतात अयोध्याचे, ते तिला कॉल करत असतात, पण कॉल काय लागत नाही. मग ते पोलीस स्टेशनला जातात, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जातात आणि सांगतात. नंतर पोलीस तपास करतात. तर CCTVमध्ये हे सगळं फुटेज आलेलं असतं, ती स्कूटीवरून जाताना. मग ते शोधाशोध करतात. तिचा जो प्रियकर असतो रुंदावणीचा, तो सगळं पोलिसांना सांगतो. मग पोलिस रुंदावणीला पकडतात. तर ह्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.